पॉवर हिटर मैदानाच्या आतमध्ये तर एका बाजूला उळुमगावचा ऑलराऊंडर खेळाडू संकेत कळंबे, ज्याने लेदर बॉल क्रिकेटचे धडे गिरवलेले आहेत. पहिला बॉल, मॅचचा सुरुवात, पहिलाच बॉल टॅप केलाय, खेळाडू आहेत कव्हर्सला. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळतीये. एका बाजूला स्ट्राईक वरती आता चेतन काळंगे यांनी अक्षय तावरे यांना आणलेलं आहे. अक्षय तावरे ही जी दोन नावं आहेत, नामवंत खेळाडू आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील. एका बाजूला संकेत कळंबे, वाईतलं चर्चेतलं असणारं नाव. ऑन साईडला बॉल वळवलाय, परंतु या बॉलवरती मोहर लागेल ती फक्त डिक्लिअर झोनची. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. धाव फलकावरती आलेल्या आहेत धावा 2. एका बाजूला शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स, दुसऱ्या बाजूला चौनेश्वर 11 वाई संकेत कळंबे. बॉल क्रमांक 3, छोट्या उसळीचा बॉल, तोही ऑन साईडलाच खेळलाय. खेळाडू आहे डीपला, बॉलवरती येत आहे, थोडीशी गडबड झाली. दुसऱ्या धावेची मुभा या दोन्ही फलंदाजांना मिळाली. बघता बघता 2 धावा या दोन्ही फलंदाजांनी इथे धावून पूर्ण केलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ संपला, 4 धावा धाव फलकावरती येत आहेत. प्रथम बॅटिंग करताना शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, डीप स्क्वेअर लेग, वाईडिश डीप मिड विकेट, लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, 30 यार्ड, वर्तुळा बाहेरील बॅकअप बॉलर तयार. फटका तर समोर खेळलाय, साइड स्क्रीनच्या समोर पकडले कॅच, विकेटचं पतन. फलंदाज अक्षय तावरे इथे माघारी. अक्षय तावरे यांनी फटका पुढे खेळला, फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व, लांबी कमी पडली. मोठ्या फटक्यासाठी गेले अक्षय तावरे. फटका तर समोर खेळला, ओव्हर दी बॉलर हेड, लांबी कमी पडली. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले गौरव गवळी आणि त्यांनी अगदी साइड स्क्रीनच्या समोर हा झेल इथे टिपला. धक्का क्रमांक लागलाय शिर्के कन्स्ट्रक्शन्स या टीमला पहिला. आज अक्षय तावरे नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही, आपल्या बॅटिंगची लकब या महत्वपूर्ण मॅच मध्ये दाखवू शकले नाहीत. धक्का क्रमांक पहिला लागलाय चौनेश्वर 11ला. पहिलं सुयश, बॉलर तयार संकेत कळंबे. हो, वेगाने बॉल टाकलाय, आल्या पावली, फलंदाजाला बांधून ठेवलंय, डॉट आलाय. बॅट्समन तयार, स्ट्रायकर एंडला आक्रमक आहेत आणि आक्रमण केलंय. बॉलची लांबी पाहावी लागेल. खेळाडू बॉलच्या खाली पकडली कॅच, विकेटचं पतन. फटक्यामधली लांबी कमी पडली आहे आणि एका बाजूला शिर्के कन्स्ट्रक्शन आणि बारामती यंगर्सला धक्का क्रमांक लागलाय दुसरा. नियंत्रण, हाताची ओंजळ, डोळ्यांचा संयोग, कमालीचा झेल पकडलाय. कौतुक करावं लागेल. संकेत कळंबे यांनी संघाला हे दुसरं सुयश या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे. अनुश्री हिच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा चांगला झेल सीमारेषेलगत पकडलेला आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये आसिफ, मधल्या फळीमध्ये आसिफ यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. एका षटकाचा खेळ संपलेला आहे आणि अवघ्या 4च धावा आसिफ मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पॉवर हिटर आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये नावाप्रमाणे आज आसिफ यांना बॅटिंग करावी लागेल. चेतन काळंगे मैदानाच्या आतमध्ये आहेत, एक जमेची बाजू आहे, परंतु शेवटच्या 6 बॉलमध्ये चांगला खेळ करावा लागेल. आतापर्यंत काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. शेवटच्या 6 बॉलमध्ये चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ या 3 गोष्टींभोवती आपलं आयुष्य फिरत असतं. क्रिकेटमध्ये तसंच आहे. आता भूतकाळामध्ये काय झालंय यापेक्षा भविष्यात काय चांगलं होऊ शकतं आणि वर्तमानामध्ये आपण काय केलं पाहिजे याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. टीम शिर्के कन्स्ट्रक्शन आणि बारामती यंगर्सला गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 साठी निखिल शेडगे भुईंज. फुलटॉस बॉल, त्याला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, मिळाला मोका, दिला या बॉलवरती चेतन काळंगे आणि ठोका, बॉल सीमा पार, षटकार.
टाकलेला आहे. कमबॅक करणारा, मनोबल वाढवणारा बॉल आहे. डॉट आलाय. धाव आता या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. लाईन मिस करून बसले चेतन काळंगे बॅटिंग करताना. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अनुश्रीचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त हे 4थं पर्व आहे. चेतन काळंगे यांची बॅट तळपली, परंतु एका बाजूला निखिल शेडगे यांनी कमबॅक केले. बॉल क्रमांक 3, फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला आता डीप स्क्वेअर लेगला खेळलाय. लांबी कमी पडली आणि फलंदाज चेतन काळंगे इथे माघारी. टीम शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्सला धक्का क्रमांक 3. एका बाजूला पहा आणखीन एका विकेटचं पतन. आज चेतन काळंगे मोठा खेळ करू शकले नाही. मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला. याही बॉलवरती प्रहार करायला गेले, लांबी कमी पडली. मोबदला भोगावा लागतोय तो म्हणजे विकेटने. आता इथून पुढे शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निखिल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाहीये, तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय ह्याला महत्व आहे. आणि आता निखिल यांना त्या धावा कुटाव्या लागतील. धावा अवघ्या 10 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटचे 3 बॉल. निखिल शेडगे, निखिल शेडगे यांचा हा बॉल खाली राहिलाय. एका बाजूला दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक 4 शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स या टीमला. थँक्यू. अवघ्या धावफलकावरती आहेत 10, त्यामुळे याचा विचार करावा लागेल. शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स टीमला शेवटच्या 2 बॉलचा समाचार घ्यावा लागेल, कारण प्रथम बॅटिंग करताना धावा तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. दिनेश आसिफ या जोडीकडे क्षमता आहे आणि स्ट्राईक वरती आता आसिफ आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. स्ट्रायकर एंडला आहेत आसिफ. आसिफला आता हे 2 बॉल चांगलेच खेळावे लागतील. अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. अंगाला भेदणारा बॉल आहे. सिंगल धाव तर इथे पूर्ण केली आहे. स्ट्राईक आसिफ घेणार का हेच पाहावं लागेल. नाही, सिंगलच मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहे 11. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. एकाच दुसरा मोठा फटका आला तर निश्चित टीम शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स संघ एक फायटिंग स्कोर उभा करू शकेल. अन्यथा गोलंदाजांना तारेवरची कसरत करावी लागेल. शेवटच्या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय, हा बॉल फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. आता कोणतं टार्गेट चौनेश्वर 11 वाई घेणार हे पाहावं लागेल. शेवटचा बॉल. बॅट्समन तयार. पायांचा वापर केला, पुढे गेलेले आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये होतील. रनआउट. बॉल आहे वाईड. हा बॉल पुन्हा एकदा चौनेश्वर 11 वाईला टाकावा लागेल. DRS घेतलेला आहे, रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. तिसरे पंच पाहणी करतील. बॅटिंग टीम की बॉलिंग टीम? बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात आता ऑनफिल्ड पंचांनी तर हा बॉल वाईट घोषित केलेला आहे, परंतु आता एक रिव्ह्यू तुम्हाला आहे, त्याच्यामुळे बॉलिंग टीमने त्याचा वापर केलेला आहे. आणि तिसरे पंच प्रत्यक्षात पाहणी करतील की हा बॉल कशा प्रकारे निखिल शेडगे यांनी हाताळलेला आहे. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जाईल. बॉल वाईड आहे. चला, चौनेश्वर 11 वाई आपल्याला हा बॉल टाकावा लागेल. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला निखिल शेडगे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय का? हो, नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजतेने फलंदाजांनी पूर्ण केल्या. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना बनवलेले आहेत शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स या टीमने धावा 14 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत चौनेश्वर 11 वाईला धावा 15, येणारे बॉल 12.
चला दोन्ही संघांना आता विनंती करूया. सेकंड इनिंगला आपण करत आहोत सुरुवात. तुम्ही पाहताय राजू शेठ शिर्के यांची कन्या अनुश्री आणि तिच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन आहे. 4थं पर्व अनुश्रीच्या वाढदिवसानिमित्त. तब्बल 5 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा आहे. उद्याचा मित्रांनो या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या खुल्या गटाचे संघ सहभागी होणार आहेत. आजच्या दिवसातला शेवटचा डाव आता बाकी आहे. एका बाजूला वाई विरुद्ध बारामती. तालुका वाईज हा सामना जर आपण पाहिला, संघ आहे चौनेश्वर 11 वाई आणि शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स. चला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी आता प्रस्थान करते. स्ट्रायकर जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूला ओझरडे गावचे आकाश फरांदे, दुसऱ्या बाजूला उळुम गावचे संकेत वाडकर, ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 साठी एका बाजूला बारामती काठेवाडीचा पर्याय निवडलाय मयूर मासाळ. ओव्हर नंबर 1 साठी गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. गोलंदाजीमध्ये आहे भेदकता, आहे दाहकता. गोलंदाजी मार्गवरती मयूर मासाळ, तर बॅटिंग मध्ये संकेत कळंबे. मॅचच्या सुरुवात 12 बॉल 15ची मॅच. पहिला बॉल, पहिलाच बॉल. स्विच हिटचा प्रयत्न, पंचांगने अपील केली आहे परंतु इथे पहा पंचांनी दात पेटाळली आहे. पहिलाच बॉल. संकेत कळंबे स्विच हिटचा फटका खेळायला गेले परंतु मयूर यांनी पहिलाच बॉल डॉट टाकलाय. संकेत कळंबे यांना बांधून ठेवलेला आहे. टाळ्या वाजतायत, आवाज होतोय. पहिलाच बॉल संपलाय. अजून 11 बॉल बाकी आहेत. मयूर मासाळ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा बॉल टाकला आणि तो बॉल संकेत कळंबे यांनी पाठवला सरळ सीमारेषा पार. स्विच हिटचा फटका आलाय. षटकार. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत संकेत कळंबे, उळूम आहे त्यांचं गाव. रेफर केले तिसरा पंचांगडे आणि प्रत्यक्षात आता हा बॉल पाहिला जाईल की कुठे टप्पा पडलेला आहे. सांगू का? चला पंचांना विनंती, तुम्हाला ऑनफिल्ड निर्णय द्यावा लागेल आणि ऑनफिल्डला पंचाने सांगितलेला हा चौकार आहे. या 4 धावा आपण घेऊया. स्विच हिटचा हा फटका आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके आता परवलीचे झालेले आहेत आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. मयूर मासाळ विकेटसाठी जावं लागेल. कमी धावसंख्येची मॅच आहे आणि कमी धावांमध्ये फाईट द्यायची आहे, लढायचं आहे, झुंजायचं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठाच करायचे, संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. पुढे सोडला बॉल, संपर्क नाही. एक पाय पुढे काढला, डॉट आलाय. संकेत कळंबे यांना बांधून ठेवणारा बॉल निर्धाव आलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल कट केलाय, बाहेर हेलकावे देत यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. डॉट आलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, एक पाय पुढे काढला, एक पाय रोवला. डॉट आलाय. निर्धाव बॉल येतोय. हाई बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच काढलाय, शरीरापासून दूर नेलाय. संकेत कळंबे यांना बांधून ठेवलाय. षटकातले शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. स्ट्रायकर संकेत कळंबे. स्विच हिटचा फटका, पुन्हा एकदा प्रयत्न केलाय परंतु हाई बॉल अंगाला भेटतोय. नॉन स्ट्रायकर फेक केलेली आहे. धाव काय मिळत नाहीये. पलटवार केलाय, काउंटर अटॅक केलाय. शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स या टीमने काय गोलंदाजी केली आहे. मयूर मासाळ दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता, या सर्व काही गोष्टी या खेळाडूने अंमलामध्ये आणलेल्या आहेत. एक बॉल वगळला ना तर बाकीचे बॉल चांगले टाकलेत परंतु एका बाजूला संकेत कळंबे यांना आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. शेवटचा बॉल बाकी आहे. आडव्या बॅटने बॉल टोलवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने 2. संकेत कळंबे यांच्या फटक्याची लांबी कमी पडली आहे. चौनेश्वर 11 वाईला धक्का क्रमांक पहिला. 6 बॉल 11ची गरज.
अक्षय तावरे यांना मोठा खेळ करता आलेला नाहीये, परंतु आज गोलंदाजीमध्ये चमक धमक दाखवावी लागेल. एका बाजूला आकाश फरांदे यांना आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. एका बाजूला आकाश फरांदे, एका बाजूला अक्षय तावरे, एका बाजूला मोरगाव, एका बाजूला ओझरडे, एका बाजूला बारामती, एका बाजूला वाई, एका बाजूला शिर्के कन्स्ट्रक्शन, एका बाजूला चौनेश्वर 11. 5 बॉल 10 धावांची गरज आहे. एका बाजूला आकाश फरांदे तयार. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ताकात सूर लावू दिला नाहीये. अक्षय तावरे यांनी बॉल टाकलेला आहे तो डॉट. धाव आता कोणती या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. निर्धाव बॉल येतोय. 4 बॉल 10 ची गरज आहे या मॅच मध्ये. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी. आकाश फरांदे, अक्षय तावरे तू आज कुछ कर तो सही. 4 बॉल 10 ची गरज. आकाश फरांदे, अक्षय तावरे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. वळवण्याचा प्रयत्न, इथे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केलाय. एकाला माघारी यावं लागेल. हा बॉल तर डॉट आहे, परंतु फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये येईल माघारी. 3 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 10. चला दोन्ही संघांना विनंती, आपण सामना सुरू करा. आकाश फरांदे धावचीच्या स्वरूपामध्ये आउट आहेत. स्टंपिंग साठी आहे का? ओके. चला आकाश फरांदे आउट आहे, नॉट आउट, रनआउट आहे ते, कारण स्टंपिंग नाहीये. स्टंपिंगला ते सेफ आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये निखिल शेडगे येत आहेत. मित्रांनो सामना संपलेला नाहीये. 3 बॉल 10 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. हे इरादे मजबूत ठेवावे लागतील चौनेश्वर 11 वाईला, शिर्के कन्स्ट्रक्शन या टीमला. 3 बॉल 10 धावांची गरज. गौरव गवळी सुरूर मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरतून अक्षय तावरे. एका बाजूला डावखुरे आताचा ऑलराऊंडर खेळाडू सुरूरचा आहे गौरव गवळी. 3 बॉल 10 चा थरार, रंगलेली एक रोमांचक मॅच. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट आलाय. धाव काय आता मिळत नाहीये. 2 बॉल 10 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. असं म्हणतात ज्या कोशिशों का कद बडा होता है वा नसीब को भी झुकना पड़ता है. ती प्रयत्नांची उंची गौरव गवळीला मोठी ठेवावी लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल, मॅच पूर्णपणे कंट्रोल केली आहे शिर्के स्ट्रायकर्स बारामती यंगर्स या टीमने. 1 बॉल 9 धावांची आता गरज आहे. मापक असणारं लक्ष, आणि या मापक लक्षामध्ये काय फाईट दिली आहे शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगरचं कौतुक करावं लागेल. सोप्पा वाटणारा सामना चौनेश्वर 11 वाईसाठी आता अवघड झालाय. आता हा संघ, आता चौनेश्वर 11 संघ आता नशीबवादी आहे. आतापर्यंत हा संघ प्रयत्नवादी होता. अनुश्रीचा वाढदिवस आणि ही क्रिकेट स्पर्धा, हे समीकरण गेली 4 वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल बाकी आहे आणि निखिल शेडगे स्ट्राइक वरती. ऑलराऊंडर खेळाडू निखिल शेडगे, एका बाजूला अक्षय तावरे, आणि अखेरकार क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि चौनेश्वर 11 चे प्रयत्न पडलेले आहेत कमी. हार्डलक टीम आणि अभिनंदन शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स, आपलं अभिनंदन.